तत्पूर्वी शैव संप्रदायामध्ये जे काही 5 जगद्गुरू आहेत, 5 पंचपीठ आहेत, बऱ्याच शिवभक्तांना या पंचपीठाबद्दल माहिती नाही आहे. कोणतं पीठ कोणत्या नगरीमध्ये स्थापित झालेलं आहे, कोणत्या पीठाचं कोणतं सूत्र आहे, कोणतं गोत्र आहे, हे की नाही, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोचली नाही, आपल्याला माहिती नाही. तर या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान शैव संप्रदायातील सर्व सद्भक्तांना असणं गरजेचं आहे. तर या जगद्गुरूंचा अवतार कशासाठी झाला, कोणत्या युगामध्ये कोणत्या नावांनी झाला, कोणत्या युगामध्ये कोणत्या जगद्गुरूंनी कोणतं कार्य केलं, कोणत्या प्रकारचा इष्टलिंग भक्तांना दिला, त्या 4ही युगाचं वर्णन आपण या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. भगवान शिवाचे 5 मुख आहेत. 5 मुख: सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य. या 5 मुखापासून 5 जगद्गुरूंची उत्पत्ती झालेली आहे. आणि या 5 जगद्गुरूंनी कोणत्या युगामध्ये कोणत्या प्रकारचा अवतार घेऊन, कोणत्या नावाने अवतार घेऊन या जगाला शिवमय केलेला आहे, याचं विस्तृत विवेचन आपण श्रवण करत असताना आपण एक जगद्गुरूचं महात्म्य श्रवण करून 5ही जगद्गुरूपर्यंत आपण संपूर्ण विस्तृत माहिती घेणार आहोत. या ठिकाणी पहिलं जे मुख आहे ते सद्योजात मुख. आणि या सद्योजात मुखापासून रेणुक गण अवतारित झालेले आहेत. आणि तेच रेणुक गण रंभापुरी जगद्गुरू या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. आणि रंभापुरी पीठाचं गोत्र आहे वीर. या वीर गोत्राची माहिती आपण श्रवण करत असताना आंध्र प्रदेशामधील कोल्लीपाक या नगरीमध्ये सोमेश्वर नावाचं शिवलिंग आहे. सोमेश्वर. आणि त्या शिवलिंगातून रेणुक गणांचा अवतार झालेला आहे. म्हणजेच रंभापुरी जगद्गुरूंचा अवतार झालेला आहे. पहिले जगद्गुरू. 4 युगामध्ये 4 प्रकारचे नाव या जगद्गुरूंना प्राप्त झालेले आहेत. सगळ्यात पहिलं युग आहे कृतायुग. कृतायुगामध्ये एकाक्षर शिवाचार्य नावाने रंभापुरी जगद्गुरू प्रसिद्ध झाले. त्रेतायुगामध्ये एक वक्त्र शिवाचार्य म्हणून रंभापुरी जगद्गुरू प्रसिद्ध झाले. द्वापार युगामध्ये रेणुक शिवाचार्य म्हणून रंभापुरी जगद्गुरू प्रसिद्ध झाले. आणि या कलियुगामध्ये रेवणाराध्य शिवाचार्य म्हणून रंभापुरी जगद्गुरू प्रसिद्ध झालेले आहेत. या कलियुगामध्ये रंभापुरी जगद्गुरूंचं जे पीठ आहे ते कर्नाटक प्रांतातील बोळे होन्नूर नावाच्या परमपुण्यभूमीमध्ये मनोहर पीठ या नावाने वीर सिंहासनाधीश्वर गोत्रवीर हरितकंथा अश्वत्थदंड या नावाने रंभापुरी पीठ स्थापन झालेलं आहे. आणि त्या रंभापुरी जगद्गुरूंचं 4 युगातलं कार्य सांगितलेलं आहे. कृतायुगामध्ये रंभापुरी जगद्गुरूंनी ब्रह्मा विष्णू आदी देवतांना नीलमणी नावाचा इष्टलिंग देऊन, लिंग धारणा करून, पंचाक्षरी मंत्र उपदेश देऊन मोक्षाचा मार्ग दाखवलेला आहे कृतायुगामध्ये रंभापुरी जगद्गुरूंनी. तदनंतर त्रेतायुगामध्ये याच रंभापुरी जगद्गुरूंनी कौशिकादी ऋषींना, मनु, यक्ष, गंधर्व, किन्नरांना रत्नमय नावाचा इष्टलिंग देऊन
पंचाक्षर महामंत्राचा उपदेश केलेला आहे. द्वापार युगामध्ये याच रंभापुरी जगद्गुरूंनी महर्षी अगस्तींना पडविधी सूत्राचा उपदेश केला. तोच सिद्धांत शिखामणी ग्रंथ या नावाने प्रसिद्ध झाला. कलियुगामध्ये याच रंभापुरी जगद्गुरूंनी सर्व शिवभक्तांना वीरत्व प्राप्त करून देऊन अनंत जनाचा उद्धार केला आणि या कलियुगामध्ये रेवणाराध्य या नावाने रंभापुरी जगद्गुरू प्रसिद्ध झाले. अशा या पहिल्या जगद्गुरूंचा महिमा आपण श्रवण केलेला आहे. या ठिकाणी दुसरं मुख आहे महादेवाचं, वामदेव मुख. आणि त्या वामदेव मुखापासून दारुकगण अवतारित झालेले आहेत. आणि तेच दारुकगण उज्जैनी जगद्गुरू या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. आणि त्या उज्जैनी जगद्गुरूंचं गोत्र आहे नंदी. पीठाचं गोत्र आहे नंदी. या उज्जैनी जगद्गुरूबद्दल माहिती देत असताना 4 युगामध्ये उज्जैनी जगद्गुरूंना नाव प्राप्त झालेले आहेत. सगळ्यात पहिलं युग आहे कृतायुग. कृतायुगामध्ये उज्जैनी जगद्गुरूंना द्वयक्षर शिवाचार्य या नावाने ओळखलं जात होतं. त्रेतायुगामध्ये द्विवक्त्र शिवाचार्य म्हणून उज्जैनी जगद्गुरू प्रसिद्ध झाले. द्वापार युगामध्ये दारुक शिवाचार्य या नावाने उज्जैनी जगद्गुरू प्रसिद्ध झाले. आणि या कलियुगामध्ये मरुळाराध्य शिवाचार्य या नावाने उज्जैनी जगद्गुरू प्रसिद्ध झाले. मध्य प्रदेशातील उज्जैनी या पावन पुण्यभूमीमध्ये सद्धर्म सिंहासनाधीश्वर या नावाने उज्जैनी पीठ स्थापन झालेलं आहे. आणि त्या उज्जैनी पीठाचं गोत्र आहे नंदी. पलाशदंड कंथा रक्तवर्ण या नावाने उज्जैनी पीठ स्थापन झालेलं आहे. उज्जैनी जगद्गुरूंचे 4 युगातील कार्य आपल्यासमोर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कृतायुगामध्ये उज्जैनी जगद्गुरूंनी ब्रह्मा विष्णू आदी देवी देवतांना लिंग धारणा करून पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश केलेला आहे. पुढे त्रेतायुगामध्ये याच उज्जैनी जगद्गुरूंनी कश्यप ऋषी व इतर ऋषी मुनींना गंधर्वादींना पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून मोक्षाचा मार्ग दाखवला आहे. याच उज्जैनी जगद्गुरूंनी द्वापार युगामध्ये दधीची ऋषींना वृष्टीसूत्राचा उपदेश केलेला आहे. आणि या कलियुगामध्ये याच उज्जैनी जगद्गुरूंनी भगवान शिवाबद्दलचं अद्वैत ज्ञान आत्मज्ञान सांगून सद्धर्म जागवला. आणि या कलियुगामध्ये मरुळाराध्य या नावाने उज्जैनी जगद्गुरू या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. सांगायला आनंद वाटतो की आम्ही जी कथा करत आहोत कुमारसागर महाराज हे सुद्धा उज्जैनी पीठाचेच शिष्य आहेत बरं का. आमचं सुद्धा गोत्र नंदी आहे. हिरेमठ संस्थान औसा सुद्धा उज्जैनी जगद्गुरूंच्या आधिपत्याखालचंच मठ आहे. आणि होर्टीमध्ये आमच्या अशोक अप्पांनी मला सांगितलं मुळे परिवार असतील, राजमाने परिवार असतील, पाटील परिवार असतील, हे सर्व सुद्धा शिष्यगण उज्जैन पीठाचे आहेत. आनंद वाटला. उज्जैन पीठाचेच गुरु महाराज उज्जैन पीठाच्याच शिष्यांना कथा सांगण्यासाठी आले आहे की नाही. हा आनंद आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे की नाही. मिले सुर मेरा तुम्हारा. अशा प्रकारची कथा या ठिकाणी आपण श्रवण करत आहात, आम्ही सांगत आहोत आहे की नाही. तुम्ही ऐकता ऐकता आम्ही सांगता सांगता भगवान शिवाशी एकरूप झालेलो आहोत. आणि म्हणून ज्या उज्जैन पीठाबद्दल
महाराजांनी आत्ता आपल्याला उपदेश केला, माहिती दिली, त्या प्रत्येक पीठाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे 5 पीठ कशासाठी अवतारित झाले हे मी शेवटी सांगणार आहे. पण आता आपण प्रत्येक जगद्गुरूंचं कार्य, महिमा, सूत्र, गोत्र याच्याकडे लक्ष देतो आहोत. उज्जैन पीठाचा महिमा श्रवण केल्यानंतर आपण तिसऱ्या जगद्गुरूंकडे जात आहोत. भगवान शिवाचं तिसरं मुख आहे अघोर मुख, आणि त्या अघोर मुखापासून घंटाकर्ण शिवगण अवतारी झालेले आहेत. हेच घंटाकर्ण केदार जगद्गुरू या नावाने प्रसिद्ध झाले, आणि गोत्र आहे भृंगी. या तिसऱ्या जगद्गुरूबद्दल माहिती घेत असताना द्राक्षाराम या पुण्यभूमीमध्ये रामनाथ लिंगातून घंटाकर्ण शिवगणांचा अवतार झालेला आहे. आणि या केदार जगद्गुरूंचे 4 युगातील नाव आपल्यासमोर पुराणामध्ये ठेवलेले आहेत. कृतायुगामध्ये त्रयक्षर शिवाचार्य नावाने केदार जगद्गुरू प्रसिद्ध झाले. त्रेतायुगामध्ये त्रिवक्त्र शिवाचार्य नावाने केदार जगद्गुरू प्रसिद्ध झाले. द्वापार युगामध्ये घंटाकर्ण या नावाने केदार जगद्गुरू प्रसिद्ध झाले. आणि आता कलियुगामध्ये एकोमाराध्य नावाने केदार जगद्गुरू प्रसिद्ध झाले. या कलियुगामध्ये हिमालय या परमपुण्यभूमीमध्ये, केदार या पावन पुण्यभूमीमध्ये वैराग्य सिंहासनाधीश्वर वैराग्य पीठ या नावानं केदार जगद्गुरूंचं पीठ स्थापित झालेलं आहे. गोत्र आहे भृंगी. वेणुदंड कंथा नीलवर्ण या नावाने केदार पीठ स्थापन झाले आहे. 4 युगातील केदार जगद्गुरूंचे कार्य आपल्यासमोर ठेवलेले आहे. कृतायुगामध्ये ब्रह्मा विष्णू देवी देवतांना या ठिकाणी गोत्र कंथा व पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून त्यांना शिवमय केलेला आहे. कृतायुगामध्ये केदार जगद्गुरूंनी. त्रेतायुगामध्ये वसिष्ठ ऋषी आदी ऋषी मुनींना, यक्ष गंधर्व किन्नरांना केदार जगद्गुरूंनी लिंग धारणा करून महापंचाक्षरी महामंत्राचा उपदेश केलेला आहे. द्वापार युगामध्ये याच केदार जगद्गुरूंनी महर्षी व्यास मुनींना लंबन नावाच्या सूत्राचा उपदेश केलेला आहे. आणि या कलियुगामध्ये याच केदार जगद्गुरूंनी शिवाद्वैत प्रकाशाचा उजाळा निर्माण केला, आणि एकोमाराध्य या नावाने केदार जगद्गुरू प्रसिद्ध झाले. अशा या तिसऱ्या जगद्गुरूंचा महिमा पुराणामध्ये प्रकट केलेला आहे. भगवान शिवाचं 4थं मुख आहे तत्पुरुष मुख. त्या तत्पुरुष मुखापासून धेनुकर्ण नावाचे शिवगण अवतारित झालेले आहेत, आणि तेच श्रीशल्य जगद्गुरू म्हणून प्रसिद्ध झाले. गोत्र वृषभ गोत्र आहे. आणि या श्रीशल्य जगद्गुरूंचा महिमा या ठिकाणी श्रवण करत असताना पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आंध्र प्रदेश येथे श्रीशल्य या क्षेत्रामध्ये मल्लिकार्जुन शिवलिंगातून धेनुकर्ण शिवगणांचा अवतार झालेला आहे. याच श्रीशल्य जगद्गुरूंचे 4 युगातील 4 नाव पुराणामध्ये सांगितलेले आहेत. कृतायुगामध्ये चतुरक्षर शिवाचार्य म्हणून श्रीशल्य जगद्गुरू प्रसिद्ध झाले. त्रेतायुगामध्ये चतुर्वक्त्र शिवाचार्य या नावाने श्रीशल्य जगद्गुरू प्रसिद्ध झाले. द्वापार युगामध्ये धेनुकर्ण शिवाचार्य या नावाने श्रीशल्य जगद्गुरू प्रसिद्ध झाले. आणि या कलियुगामध्ये पंडिताराध्य शिवाचार्य या नावाने श्रीशल्य जगद्गुरू प्रसिद्ध झाले. या श्रीशल्य जगद्गुरूंचं 4 युगातील कार्य त्या ठिकाणी सांगत असताना कृतायुगामध्ये
ब्रह्मा विष्णू आदी देवी देवतांना पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश केलेला आहे. त्रेतायुगामध्ये आचार्य रूपाने गंधर्व ऋषींना लिंग धारणा करून सूर्यासारखा प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून त्यांच्या जीवनाचा उद्धार करून दिला श्री शल्य जगद्गुरूंनी. द्वापार युगामध्ये सानंद मुनींना मुक्तागुच्छ सूत्राचा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे श्री शल्य जगद्गुरूंनी. आणि या कलियुगामध्ये सर्व जगाच्या उद्धारासाठी मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध होऊन सर्व जगाला आशीर्वाद प्राप्त करून दिलेला आहे. अशा या चौथ्या जगद्गुरूंचं महात्म्य पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. पाचव्या जगद्गुरूंचं आणि पाचव्या मुखाचं वर्णन या ठिकाणी श्रवण करत असताना भगवान शिवाचं पाचवं मुख आहे ईशान्य मुख. आणि त्या ईशान्य मुखापासून विश्वकर्ण नावाचे शिवगण उत्पन्न झालेले आहेत आणि तेच काशी जगद्गुरू म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. काशी जगद्गुरू गोत्र आहे स्कंद. आणि या काशी जगद्गुरूंचा महिमा या ठिकाणी श्रवण करत असताना काशी या पावन पुण्यभूमीमध्ये आनंद कानन शिवक्षेत्रामध्ये काशी विश्वेश्वर लिंगातून विश्वकर्ण गणांचा अवतार झालेला आहे. आणि या काशी जगद्गुरूंना 4 युगामध्ये 4 प्रकारचे नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. त्रतायुगामध्ये पंचाक्षर शिवाचार्य या नावाने काशी जगद्गुरू प्रसिद्ध झालेले आहेत. त्रेतायुगामध्ये पंचवक्त्र शिवाचार्य या नावाने काशी जगद्गुरू प्रसिद्ध झालेले आहेत. द्वापार युगामध्ये विश्वकर्ण शिवाचार्य या नावाने काशी जगद्गुरू प्रसिद्ध झालेले आहेत. आणि याच कलियुगामध्ये विश्वाराध्य शिवाचार्य या नावाने काशी जगद्गुरू प्रसिद्ध झालेले आहेत. याच काशी जगद्गुरूंचे 4 युगातील कार्य आपल्यासमोर वर्णन करून सांगितलेले आहे. त्रतायुगामध्ये ब्रह्मा विष्णू आदी देवी देवतांना काशी जगद्गुरूंनी नीलरत्नांचा इष्टलिंग देऊन पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून मोक्षाचा मार्ग दाखवलेला आहे. त्रेतायुगामध्ये ऋषी मुनींना यक्ष गंधर्व किन्नरांना रत्नलिंग देऊन पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश काशी जगद्गुरूंनी केला आहे. द्वापार युगामध्ये महर्षी दुर्वासांना पंचवर्ण महासूत्राचा उपदेश काशी जगद्गुरूंनी केला आहे. आणि याच कलियुगामध्ये सर्व मानवांना ज्ञान देऊन या जगाचा उद्धार काशी जगद्गुरूंनी केलेला आहे. अशा या 5 जगद्गुरूंचा विस्तृत रूपी विवेचन रूपी महिमा शिवमहापुराण कथेमध्ये आपल्यासमोर वर्णन केलेलं आहे. या 5 जगद्गुरूंचा अवतार कशासाठी, तर ज्या ज्या वेळेस ही शिवभक्ती लोप पावत चाललेली असते, ज्या ज्या वेळेस आपल्याला धर्माची झोप लागते, संतांनी आपल्याला जागं केलं बघा, आहे की नाही? कसं जागं केलं? निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा, निजू नका जागा जागा पुल्या स्वधर्माने वागा, हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, हो निजू नका
नका निजू नका निजू नका जागा जागा जागा. नमः पार्वतीपते शिव हर 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 हर. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. आता निजू नका म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी, तुम्ही मस्त डुकल्या द्या, तुम्हाला अजिबात काय बोलणार नाही, आहे की नाही. या झोपीला निजू नका म्हणले का? नाही नाही नाही. आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माची जाणीव सोडून देऊन अधर्माने वाटचाल करणं, वाम मार्ग स्वीकारणं, धर्म सोडून अधर्माच्या वाटेनं चालणं, धर्मामध्ये जन्माला येऊन त्या धर्माची झोप लागणं, त्या धर्माची जाणीव नसणं, या झोपेला जागा करा म्हणली. निजो नका जागा जागा पुढे आहे बहुदगा. निजो नका जागा जागा पुल्या स्वधर्माने वागा. बाबांनो, आपल्या जीवनाचं हित करण्यासाठी हा मानवी जन्म मिळाला. पुढे खूप मोठा दगा आहे, पुढे खूप मोठा त्या ठिकाणी आपल्याला महान असा धक्का बसणार आहे. त्यासाठी आपुल्या स्वधर्माने वागा. धर्म तो कुळी जा जाणीजे, आपुले धर्मत्मे निष्ठत्वे वर्तिजे. अधर्माची शिगणिमे सहजे तोची धर्म ओ देवी. जो आपल्या धर्माचं पालन करतो तो साक्षात शिवपदाला प्राप्त होतो. मार्गे चाले तो पंचानन बोलीजे. मार्गानं चाललेला परमरहस्यामध्ये साक्षात पंचानन म्हणजेच महादेव होतो. म्हणून धर्मामध्ये जन्माला येऊन झोपी जाऊ नका. निजू नका निजू नका निजू नका निजू नका. जागे व्हा आणि धर्माची जाणीव घेऊन कपाळावर विभूती लावा, गळ्यात इष्टलिंग बांधा, गळ्यात रुद्राक्षाची माळ घाला आणि या धर्माचं पालन करा. हे शिकवण्यासाठीच भगवान शिवाने अवतार घेतला. ज्या ज्या वेळेस धर्मलयाला चाललेला असतो, धर्म संकटात असतो, त्यावेळेस देव संताच्या रूपामध्ये, जगद्गुरूंच्या रूपामध्ये, गुरुच्या रूपामध्ये अवतार घेतात. आणि तेच काम महादेवाने या जगद्गुरूंच्या माध्यमातून केलेलं आहे. शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमाय केले. ग्रंथ हा परमरहस्य गुह्य प्रगट केले. आरती शिवराजा. ज्या ज्या वेळेस ही शिवभक्ती हा धर्म लयाला चाललेला असतो त्यावेळेस संत अवतार घेतात, जगद्गुरु अवतार घेतात. आणि त्याच अनुषंगानं भगवान शिवाने आपल्या 5 मुखातून या जगाला शिवमय करण्यासाठी, या शिवभक्तांना शिवभक्तीची जाग करून देण्यासाठी, शिवभक्तीचं अद्वैत ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी, शिवभक्तांना शिवभक्ती जागृत करून धर्मामध्ये आणण्यासाठी भगवान शिवाने 5 मुखापासून 5 जगद्गुरूंचा अवतार या ठिकाणी प्रकट केला. भगवान शिवाच्याच मुखापासून 5 जगद्गुरूंची उत्पत्ती आहे. आणि या 5 जगद्गुरूंच्या आधिपत्याखाली प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक एक मठ स्थापन केलेले असतात. जगद्गुरू म्हणजे साक्षात जगाचे गुरु, साक्षात भगवान शिवाचा अवतार. मग आता हे भगवान शिवाचेच अवतार जगद्गुरू, साक्षात शिवस्वरूप. भगवान शिवाचे किती नावं? 108 नावं. ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम त्रिलोचनाय नमः, ओम भस्मोद्धुलित विग्रहाय नमः, ओम गौरीपतये नमः, ओम गिरिजाय नमः, ओम गिरिजाय नमः, ओम पार्वतीपतये नमः, ओम शंकराय नमः, ओम नंदीश्वराय नमः. असे 108 नावं आहेत. कोणाला? महादेवाला. मग जगद्गुरूंचाच अवतार, भगवान शिवाचाच अवतार 108 नामावलीच्या स्वरूपामध्ये प्रत्येक गावामध्ये एक मठाच्या रूपाने जगद्गुरूंचाच एक अवतार म्हणून शिवाचार्याची नियुक्ती जगद्गुरूंच्या माध्यमातून करण्यात आली. आणि ते शिवाचार्य सुद्धा आचार्य म्हणजेच शिवस्वरूप
त्यांच्या नावापुढे किती असतं? 108. 108च का? तर भगवान शिवाचे 108 अवतार, 108 नावं, तेच शिवाचार्याच्या पुढे लागतात. त्याचंच कारण साक्षात शिवाचार्य गुरु महाराज, मठाधीश आचार्य महाराज सुद्धा जगद्गुरूंचा अवतार घेऊन 108 भगवान शिवाची नाव प्राप्त करून घेऊन या जगाचं कल्याण करण्यासाठी मठावर विराजमान होतात. या मठावर विराजमान होण्यासाठी जंगम माहेश्वर कुळातूनच एखादा बटू, एखादा महाराज गादीला सोडला जातो. ही परंपरा सनातन चालत आलेली आहे. आणि तेच शिवाचार्य, तेच जंगम माहेश्वर मूर्ती, तेच शिवाचार्य गुरु बनून पट्टाभिषेक झाल्यानंतर त्यांना इष्टलिंग दीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त होतो. गावोगावी प्रत्येक घरोघरी आपले शिष्य बनवून त्यांना इष्टलिंग दीक्षा देऊन धर्माची त्यांना जाणीव करून देऊन पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून शिवभक्तीचा प्रचार करतात. म्हणून आपल्याला या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर काय मिळावं वाटतं? सुख मिळावं वाटते की नाही? काय व्हावं वाटतं? कल्याण व्हावं वाटतं की नाही? आणि मेल्यानंतर काय मिळावी? काय मिळावी? मुक्ती. बरोबर आहे. जिवंतपणे कल्याण व्हावं आणि मृत्यूनंतर मुक्ती मिळावी, याच्यासाठीच सगळ्यांची धडपड आहे. बरोबर आहे. पण देवाकडे तुम्ही मुक्ती आणि कल्याण अजिबात मागू नका. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी देवाकडे कल्याण आणि मुक्ती मागितली नाही. लक्षपूर्वक ऐका. कल्याण आणि मुक्ती मागितली नाही. त्यांना सुद्धा कल्याण हवं होतं, त्यांना सुद्धा मुक्ती हवी होती. पण संतांना अद्वैत ज्ञान प्राप्ती होती म्हणून त्यांनी देवाकडे कल्याण आणि मुक्ती नाही मागितली, तर हे कल्याण आणि मुक्ती मिळण्याचं साधन मागितलं. आणि ते साधन कोणतं आहे? गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, 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 गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. देई माझ देवा जन्मोजन्मी, देई माझ देवा जन्मोजन्मी, ओम नमः शिवाय. देई माझ देवा जन्मोजन्मी, जय भोले. देई माझ देवा जन्मोजन्मी, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. देई माझ देवा जन्मोजन्मी, हो देई माझ देवा जन्मोजन्मी, ओम नमः शिवाय. देई माझ देवा जन्मोजन्मी, हो देई माझ देवा जन्मोजन्मी, जन्मोजन्मी, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, सेवा सेवा सेवा, गुरु आणि लिंग
जंगमाची सेवा गुरु आणि लिंग जंगमाची सेवा जंगमाची सेवा जंगमाची सेवा नमः पार्वतीपते शिव हर हर. मला माहिती आहे आज एकादश आहे, उपवासून तापास आहे, हे मी पुन्हा सांगणार आहे. म्हणून फराळ जशी केली आहे ना तसाच आवाज आला पाहिजे. प्यार से बोलिए नमः पार्वतीपते शिव हर 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 हर. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई माझ देवा जन्मजन्मी हो देई माझ देवा जन्मजन्मी. मन्मथ माऊलीनं कल्याण मागितलं का, मुक्ती मागितली का, काय मागितलं? गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. संत शिरोमणी मन्मथ माऊलींना हे चांगलं माहीत होतं की देवाला गुरु लिंग जंगमाची सेवा मागितली आणि ज्या वेळेस या मनुष्य जीवाकडून गुरु लिंग जंगमाची सेवा घडली त्या क्षणाला कल्याण आणि मुक्ती मागायची अजिबात गरज नाही. या तिघांची सेवा घडल्याबरोबर न मागता कल्याण न मागता मुक्ती आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती त्याने शिवाप्रती शरण जावे. मागायची गरज आहे का नाही. पण तुम्हाला आयत्या पिठावर तुम्हाला कसं पाहिजे, बटन दाबलं की लाईट, तिकडं डेपोमध्ये फ्यूज असो किंवा नसो, तुम्हाला कसं हवंय, बटन टाकलं की लाईट आहे की नाही. सगळ्यांना दोन गोष्टी मला सांगायला थोडंसं जड जातं बघा. प्रत्येकाला आईबापाची प्रॉपर्टी हवी असते पण आईबाप सांभाळायला कोणाला नको वाटतं. तसंच सगळ्यांना देव हवा असतो पण देव प्राप्त करून घेण्याची भक्ती मात्र नको असते आहे की नाही. बटन टाकलं की जशी लाईट लागावी तसं एकदा भक्ती केली की लगेच देव पावावा असं बऱ्याच जणाला वाटतं. म्हणून संतांनी अद्वैत ज्ञानाच्या बळावर कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून घेतला. संतांना माहिती होतं मी जर गुरुची सेवा केली, मी जर लिंगाची सेवा केली, मी जर जंगमाची सेवा केली तर मला न मागता कल्याण आणि मुक्ती मिळणार आहे. तेवढं डोकं माणसाला कुठं आहे. आणि ते सांगण्यासाठीच कथा आहेत, संत आहेत आहे की नाही. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये गुरु लिंग जंगम यांची सेवा काया वाच्या मनाने केल्यानंतर न मागता कल्याण आणि मुक्तीचा अधिकार आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याच्यासाठी गुरुची सेवा, लिंग सेवा आणि जंगमाची सेवा काया वाच्या मनानं करणं गरजेचं आहे. मग जे शिवाचार्य गुरु आहेत तेच जंगम आहेत, जे जंगम आहेत तेच शिव आहेत. गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात परम नास्ती तस्मै श्री गुरवे नमः. परमरहस्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये 32 क्रमांकाची ओवी सांगते आहे. गुरुलिंग जंगम या तिन्हीच्या पूजेचा एकही नियम, या तिघांना एक मानूनी पूजिजो तो भक्त मुकुटमणी शिवाचारासी. गुरु लिंग जंगम या तिघांना वेगळं न समजता या तिघांच्या पूजेचा विधी एकच आहे. जो भक्त या तिघांना एक मानून या तिघांची पूजा करतो तो भक्त भगवान शिवाच्या शिराचा मुकुट होतो असं 12व्या अध्यायामध्ये 32 क्रमांकाची ओवी सांगते. म्हणून ज्यावेळेस शिवाचार्य उपस्थित नसतात त्यावेळेस जंगम माहेश्वर मूर्ती आपल्यासाठी साक्षात शिव असतात. त्यांची सेवा करणं, पाद्यपूजा करणं, वस्त्रदान करणं, दक्षिणादान देणं, अन्नदान करणं हे शिष्यांचं आद्य कर्तव्य आहे. किती जणांचा आत्ता नियम आहे, एक जंगम जेवू घातल्याशिवाय घरातले कुणीतरी भक्त जेवत नाहीत. एकाने तरी हातवरी करा.
नाही ना. जुन्या काळामध्ये प्रथा होती, रोज सकाळी जंगम जेवू घातल्याशिवाय भिक्षा मागायला आलेल्या जंगमाची पाद्यपूजा करून त्यांना जेवू घातल्याशिवाय इतरांना जेवायचं रुजू नव्हतं. कधी? जुन्या काळामध्ये. आता फॅशनचा जमाना आला आहे की नाही. आता काय झालंय, गुरु आणि लिंग वाण्याची सेवा, जंगम कट झाला, उलट झालं. असं व्हायला नको ना. महात्मा बसवेश्वर महाराजांचे आपण अनुयायी आहोत, बरोबर आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज सुद्धा रोज 1008 जंगमांना जेवू घातल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा घेत नव्हते. लक्षपूर्वक ऐका. आपण एक तरी जंगम जेवू घालावा म्हणजे साक्षात शिव परमात्मा जेवल्याचं पुण्य आपल्याला तिथं प्राप्त होतं. मग बऱ्याच शिष्यमंडळीने माझ्या पुढं गरानं घातलेलं आहे, ट्रेबल गरानं घातलेलं आहे. काय महाराज, आम्ही किती स्वामींना बोलावतो, किती जंगमांना घरी बोलावतो, येतच नाही तो. कसे येतील सांगा. तुम्ही जेवू घातल्यानंतर हातात जर 5 रुपये ठेवत असाल तर कसे जंगम येतील. एक तेलपुडा किती रुपयाला झालाय वामन महाराज? खरं बोलायचं इमानदारीनं, तुमच्या माईची शपथ आहे तुम्हाला. किती रुपयाला झाला एक तेलपुडा? तेलपुडा वा वा, 110 रुपयाला एक तेलपुडा. साखर कसं किलो झाले? 40 रुपये, आहे की नाही. 5 रुपये जर तुम्ही जंगमाच्या हातात ठेवला तर जंगमाचा संसार कसा व्हायचा? एकतर जंगमांना जमिनी नाहीत, एकतर जंगमांना राहायला घरं नाहीत, एकतर जंगमांना दुसरं साधन नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही. गुरुधरम कोरान्न भिक्षा, गुरुधरम कोरान्न भिक्षा. भिक्षामध्ये हे भिक्षा मागणं, पूजापाठ करणं, आलेल्या दक्षिणातून आपलं उदरनिर्वाह करणं शिष्याचं आद्य कर्तव्य आहे. कमीत कमी एक तेलपुड्यापुरते तर आहे की नाही. कमीत कमी 1 किलो साखरेपुरते तर कसं येत नाहीत. माझ्याकडे गराणं घाला. मी ठामपणे सांगेन, शिष्यामध्ये बदल झाल्यानंतर गुरु आपल्या दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून सुरुवात आजपासून, जो कल करे सो आज करना है, जो आज करना है हो एक पल में करना है, जो एक पल में करना है वो अभी इसी वक्त करना है की नाही. आणि म्हणून याची सुरुवात आजपासून झाली पाहिजे. बघा, जमलं तर रोज एक जंगम जेवू घालून आपल्या घरामध्ये प्रसाद घेण्याची जर प्रथा सुरू केलात तर साक्षात भगवान शिव परमात्मा तुमच्या घरी जेवल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त करून घेतं. संसारसुद्धा गुरुच्या कृपेनंच त्या ठिकाणी आपला संसार आनंददायी होतो. लग्नामध्ये 5 कळस मानले जातात. किती? 5 कळस. याचा कधी अर्थ जाणून घेतलाय का? स्वामी बोलवतात, नवरा नवरी रेडीच असतात, त्यांना घाई असते कधी एकदा मंगळाष्टिका होतील आणि कधी एकदा मेकअप उतरावू, आहे की नाही. अंगावर सगळं जड झालेलं असतं. आणि म्हणून या 5 कळशाचं कधी काही महात्म्य जाणून घेतलं का? आप्पा, बरेच नवरदेव म्हणतात, स्वामी महाराजांनी नवरदेवाला म्हटलं, हो इथं जी सुपारी ठेवली ना ती खिडकी आहे, बदलून आणा ना. बरेच नवरदेव म्हणले, महाराज काय वेळ लावताय, घ्या भागवून. लावा पटमन लग्न म्हणतात, घ्या भागवून. बर, मीच गेलो होतो एका लग्नाला, आत्मलिंग महाराज तबल्याला होते, आहे की नाही. लग्नाला गेल्यानंतर मी म्हणलं, हे खिडक्या सुपाऱ्या असं चालत नाही देवाला. महाराज, नवरदेव म्हटला, पहिल्यांदा नवरदेव होऊन बसला होता, नवरी अजून मेकअप करत होती. महाराज घ्या भागवून म्हणले, पटकन पूजा आवरा, लग्न लावा. बर पठ्ठ्या, मी पण तुझा गुरु आहे, थोडा दम घ्या भागवून. देवाची पूजा केली, माईकवरती स्टार्ट केलं बोलायला. मी नाही बोलत, सूत्रसंचालन करणारे अनाउन्समेंट करू लागले. नवरीचे मामा मामी नवरीला घेऊन मंडपात या. 12च्या अक्षता होत्या, 1 वाजले तरी नवरी काय येच ना. तिचा काय नट्टाफट्टाच सरना. ते ब्युटी पार्लर म्हणून एक मॅडम बोलवली होती नट्टाफट्टा करायला, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागला. 1 तास उलटून गेला, नवरी यायला तयार नाही. पूजा झाली, नवरदेव म्हणू लागला, नवरीला घेऊन या. पाहुणे म्हणू लागले, नवरीला घेऊन या. महाराज गप्पच. मग
महाराजांनी त्या ठिकाणी नवरदेवाला उत्तर दिलं, नवरदेवा अक्षदाचा टायमिंग किती आहे? 12:01. आता वाजलेत किती? 1:30. काय येत नाही आहे नवरी? काय महाराज अजून त्यांचं मेकअपच आवरत नाही. मग मी म्हणलं, राग होता मला भागवून घ्या म्हणलेला. मी म्हणलं नवरी येईपर्यंत मी तुमच्या मंगळाष्टिका म्हणून जातो, नवरी आहे असं समजून घ्या भागवून. जमते का आता? तस कसं जमतंय महाराज? हे नाही चालणार. देवाचं मात्र कसंही चालणार आहे की नाही? जग उलटे चालले सत्याप्रती विसरले. आजकालच्या लग्नामध्ये पूर्ण मंत्रसुद्धा म्हणले जात नाहीत. म्हणून वराती थोड्या कमी करा, नाचणं थोडं कमी करा. पण इथं जी स्टेजवरची विधी आहे ना, त्या विधीवरूनच त्या मुला आणि मुलीचं आयुष्य आनंददायी ठरणार आहे, सुखमय ठरणार आहे. इथं जर काय पूजेमध्ये चूक झाली तर संसार कडेला जात नाही. म्हणून इथं जो संकल्प सांगितलेला आहे, गणेश पूजा, कलश पूजा, जगद्गुरु पूजा, कन्यादान मंत्र, कन्यादान पूजा, अशा अनेक विधी आहेत. त्या विधी पाठ असणाऱ्याच माहेश्वर मूर्तीकडून आपण ती विधी आपण प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा उगी नमन 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 काढ, झालं माझं काम, टाका माझा दाम, करतो मी माझं काम, असं नाही चालणार. लग्न एकदाच होतं आणि एकदाच भगवंताचा कृपा आशीर्वाद या स्टेजवर प्राप्त झाला की संसाराकडेपर्यंत सुखाचा होतो. म्हणून इथली पूजा चुकता कामा नये. एक वेळा वराती थांबवा, टाईम ॲडजस्टमेंट करा, पण स्टेजवर कमीत कमी 1 तास पूजेसाठी लागतो. मी सुद्धा विवाहामध्ये सहभाग घेतो, विवाह लावतो. वामन महाराजांच्या दोन्हीही कन्येचा विवाह माझ्या हातावरच झाला आहे, काळजी करू नका, आहे की नाही? हां, दोन्हीही कन्यांच्या लग्नामध्ये मीच होतो, आहे की नाही? आणि म्हणून तो विधी परिपूर्ण करण्यासाठी 5 कलश म्हणजेच 5 जगद्गुरू आहेत. 5 जगद्गुरू म्हणजेच भगवान शिवाचे 5 मुख आहेत. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य. हे 5 मुख भगवान शिव परमात्मा या 5 कलशामध्ये प्रकट करतात आणि लग्नाच्या वेळी वधूवरांना मंगल आशीर्वाद देतात. आणि त्या 5 जगद्गुरूंना नमन करूनच मंगलाष्टिकेला सुरुवात होते. असा या जगद्गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी, भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठीच 5 कळस आपल्या लग्नामध्ये असतात. याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि धर्माची जाणीव आपल्या प्रत्येकांना असावी.